जांभळा खायला झाडावरती नाही घ्या बघ. इथे खाली पिशी, इथं नाना आणि इथं जांभळा खायला या तुम्ही. जांभळं खायला या हे बघा. डगळा घेऊन चालले नाही खातात खाण्यासाठी. एवढे फ्रंट कॅमेरा नाही येऊ शकत. तुम्ही पण या जांभळं खायला. आपण आलो आता हे बघा. हा ही राजना डोंगर किल्ला नाही का, डोंगर नाही डायरेक्ट किल्ला आहे आमचा. त्याच्यावरती भगवा झेंडा आहे नाही का. चालू आता कार्यामध्ये जांभळं खाली नाही का. तोडायची का व्हिडिओ काढायचा का खायची की पंचायत झाली माझ्यावाली. आणि बघा इकडे झालेत माणसं पुढं. आपण आजचा ब्लॉग किती भाग येतील माहिती नाही, 2 3 4 5 येतील. जसा आपला नेट पुरेल व्हिडिओ अपलोड करायला तसं नाही का एपिसोड येतील. अजून आत्ताशी किती आलेत, 9 का किती आलेत नाही का. अजून लई हिंडायचे फिरायचे. त्याच्यामुळं एन्जॉय करा तुम्ही. पाहू शकता अशी या की कारळ्याची झाड आहेत आणि इकडे वरती पण झाड आहेत नाही का. आता जायचे इकडच्या रानामध्ये. हा आहे डोंगर राजवाचं नाही का. पर्यटक इथे नाही पावसाळ्याचे कारण लांब आहे नाही का. त्याच्यामुळे यायचं असेल तुम्हाला पावसाळ्यात फिरण्यासाठी असते नाही का. खाली पिंपळगाव धरणी नाही का, शेवगावचे हिरेश्वर साईड सगळं तो रांगे आणि मग त्याच्यामध्ये येते नाही का डोंगर. हे बघा इकडची साईड ही पोपचंडीची साईड आहे काक. हा इथला कोंबड किल्ले कोणता तरी हा मधला. आणि इकडचे अख्खं तिकडचं रान आहे. लोक गेले पुढे, आपण एकटेच मागे येऊ शकतो कारण की आमच्याकडे वाघ पण आहे. जाऊ याच्यावरती पण आम्ही गेलो एकदा. आणि आता की खतरनाक आहे ना खाली. वातावरण एकदम इथं कोणीच नाहीत नाही का. जास्त परिस्थितीत नाही का. काय म्हणतात लोक फिरायला नाही येते इथं. या कोणालाच माहिती नाही नाही का. इथं खाली आहे बघा एकदम खतरनाक व्ह्यू. हे बघा धरण खाली पाणी एकदम मस्त. इथं खाली देवी नाही का. खाली देवी हे हिडन स्पॉट आहे नाही का. चांगले असते आता वहिनी. इथं खाली देवी, देवाकडे जायचं नाही का. ते बघा इथं खाली देवी. हा इकडे व्ह्यू येऊ शकता तुम्ही इकडं. आणि हा इकडे राजना डोंगर. आता खाली जायचं पाया पडायला. हे बघा इकडे खाली माणसं. आणि इकडे हे पिंपळगावचं धरण. हा वर डोंगर नाही का. इथं आले आम्ही. इथं देव आणि हातामध्ये जांभळं मस्तपैकी दर्शन घेतले नाही का. इथं खाली देवाचं जायचं आता परत इकडं फिरायला. दमला आलं नाही. इकडे खाली पिंपळगाव धरण आहे. आणि हा आहे राजना डोंगर. तुम्ही या. प्रसिद्ध नाही पण प्रसिद्ध करा. हा काही आपण गेल्याशिवाय प्रसिद्ध काही कोणत्याच ठिकाणाला महत्त्व येत नाही का. त्याच्यामुळे या फिरा. हे जुन्नर तालुक्यातले नाही का येऊ शकता तुम्ही. आणि माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करणार का. इंस्टाग्राम पेज डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. हे बघा आता जायचं आहे फिरायला. हे इथं आम्ही जेवण केलं नाही का. कांदा भाकर आणलेली दाखवू शकलो नाही कारण की खूप भूक लागलेली. हे खालचं वातावरण. आता इकडं जायचं या झाडांमध्ये जांभळं तोडायला. हो जेवण बिवण झाले नाही का. आता जांभळं
तोडायचे किती 10 10:30 वाजलेत नाही का. आणि यावरचा राजना डोंगर. आणि हा व्हिडिओ किती लगभग 3-4 पार्ट येतील नाही का. पूर्ण पार्ट पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. इथल्या रील्स भेटतील नाही का. ही कोणतं तरी गाव आहे आणि इथं खाली धरण नाही का पिंपळगाव जोग. आणि इकडे धरणाचा खाली पाया बांधलाय. आता जायचं इथं. असली ट्रॅव्हल गड्याने बॅग आणली नाही का. अशी पिशवी आणि बघा इथं कढीपत्ता अशी मग करत नाही का झाडं. लोक इकडे तर आम्ही इकडे बघा एवढं. आणि इकडं माकडात चाले माकडं खायला आम्ही आलोय जांभळं खायला. काय रे काय नाही नाही असंच. हा इकडे हा ही जांभळ निखी तुराट पडत धडत गडी चालले नाही का वरती. आणि मी त्याच्या माग आलोय जांभळा खायला आणि चालय वर गाड्यावरती नाही का. काय राजनगड हे बघा अशी वाट. हे इकडे खाली थांबलेत माणसं आणि आपण चाललंय. आणि हा आहे आमचा गाईड. आणि ह्या इकडचं खालचं माळ. आता चाललंय वर नाही का एकदम हाय टॉप लेवलला हाय ग्राउंड. आईस्क्रीमवाला आला आहे त्याकडे. आणि हा एक इकडे पण खाली माणसं आहे. हा बरोडबाचा डोंगर आणि हा मधला कोंबड किल्ला. हा इकडचा वरचा माळ नाही का राजला. आमच्या घराकडून राजला वेगळा दिसतो आणि इकडे वेगळा नाही का. मला आवाज येते का नाही काही माहिती नाही. चला पण इकडचं हे माळ हक्का खाली आणि दगड जायचं वरती. आता हे बघा इकडनं इथं खाली पिशवी ठेवायची आणि जायचं नाही का. या साईडला इकडे गायदरा खिरेश्वर नाही का सगळं आहे. आणि आता इथं वरती जायचं आहे आपल्याला. काही राजनगडावरती जायचं. इथं ही बॅग इकडे ठेवलं गाडी. आणि हा इकडचा आमचा व्ह्यू एकदम टॉप लेवल. आवाज येते का माहिती नाही. हे तर नाही का इकडे खाली इथं खालची अख्खी ते खिरेश्वर पट्ट्यातली गावं नाही का. इकडे खाली माळशेज घाट या साईडला हरिश्चंद्र डोंगर रांग बसले नाही काही. आणि इथं गायदारा इकडं कळसुबाई अभयारण्य हे इकडं कोंबड किल्ला. आणि इकडं आमची घरं. इकडं अख्खा माळ आहे. इथं ती एक कोणती तरी दगड इथं खाली नाही का ती अशी वाजते नाही का लोखंडासारखी. हे बघा इथं हे खिरेश्वर पट्टे नाही का सगळा पिंपळगाव धरण. जायचं आता वर राजने डोंगरावरती नाही का. आणि आमची माणसं इथं खाली जांभळं तोडतात. मला पण तोडायचे मी काही तोडली नाही. जायचंय वर. तिकडे खाली रस्ता पाहू शकता तुम्ही. अपन जा रहे इधर. ये बहुत गहरी खाई है रे बाबा. इधर से जाने का ऊपर. आणि इथं हे आहेत प्राचीन टाकेत नाही का ते गेलेत बुजून आता सध्या सगळे. इतका दम लागलाय आणि चालू येऊन आत एकटा राजनगर पाहिला. कोणी आलंच नाही. आमची माणसं इथं होती. हा
झाडांमध्ये. हे बघा दोघं पंटर चालत वरती आणि असे हौदत नाही का दिसतात हौद. जातो आम्ही आता. इतका दम लागलाय ना पण तरी ॲडव्हेंचर करायचा राहतो आयुष्यात. काय फिरा. बघा हौद ही अशी प्राचीन हौदत पाणी प्यायला तुम्ही या फिरायला येऊ शकता नाही का. हे बघा हा एक हौद आहे आणि 3 हौद. आपण आले आता शेवटच्या टप्प्यामध्ये नाही का. हा वरचा टॉप लेवलचा बघा भगवा. हा टॉप लेवलचा. इकडे खाली अक्काकडे जायचंही पाहू शकता तुम्ही. पण या नक्की एकदम खतरनाक व्ह्यू नाही का इकडचं. हे खाली पाणी निळं दिसते ते अख्खं पाणी खालचं. कोणी येते ना एवढे नाही का फिरायला ॲडव्हेंचरसाठी. तुम्ही या ह्या साईडनं वाटे इकडनं यायला. इथं खाली गाड्या पार्क करायच्या आणि अथनीवर यायचं. हा राजनाग किल्ला आहे बघा. इथं एस टी चालेल तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं दिसते का नाही काय माहिती नाही. हे बघा बस खिरेश्वर बस. थांब रे ते ठेव ना एका साईडला ठेव. आपण इथनं वरती आलो नाही का ह्या नाही का